गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण NCERT 12 चॅप्टर नंबर 3 ह्यूमन रिप्रोडक्शन बघणार आहोत. या ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये 7 पॉइंट्स दिलेले आहेत NCERT मध्ये. त्या 7 पॉइंट्स मध्ये पहिला इंट्रोडक्टरी पार्ट दिले, त्याच्यामध्ये काही टर्मिनॉलॉजी दिलेले आहेत. त्या टर्मिनॉलॉजी कुठल्या आहेत तर पहिली टर्मिनॉलॉजी आहे गॅमेटोजेनेसिस, दुसरी टर्मिनॉलॉजी आहे इनसेमिनेशन, तिसरी टर्मिनॉलॉजी आहे फर्टिलायझेशन, चौथी टर्मिनॉलॉजी आहे इम्प्लांटेशन, पाचवी टर्मिनॉलॉजी आहे जस्टेशन, सहावी टर्मिनॉलॉजी आहे पॅच्युरेशन. अशा 6 टर्म्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके, इथून पुढे आपण प्रेग्नन्सी म्हणायचं नाही. इथून पुढे तुम्ही जस्टेशन असा शब्द वापरायचा. ओके, प्रेग्नन्सी हा कॉमन लेमन पीपलचा वर्ड आहे. आणि पॅच्युरेशन म्हणजेच डिलिव्हरी हा शब्द वापरायचा नाही. तुम्ही इथून पुढे पॅच्युरेशन हा शब्द वापरायचा. आणखीन या 6 टर्म झाल्यानंतर आणखीन थोडंसं कन्फ्युजन करणारं एक 3 टर्म्स आहेत. एक आहे बघा, इथं मी 3 टर्म्स लिहितो पहिल्यांदा. ओके, स्पर्मिएशन, दुसरी टर्म आहे स्पर्मिओजेनेसिस, तीसरी टर्म आहे सेमिनेशन आणि चौथी टर्म आहे जी कॉमन आहे स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे फॉर्मेशन ऑफ स्पर्म. ओके, मग स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय? इथं जर स्पर्मॅटोजेनेसिस तुम्हाला विथ डायग्राम दाखवलेला आहे, पेज नंबर 49. इथं प्रेझेंटेशन दिलेलं आहे, रिप्रेझेंटेशन केलेलं आहे स्पर्मॅटोजेनेसिस. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे स्पर्मॅटोजेनेसिस ही एक टर्म गेली. दुसरी टर्म तुम्हाला कन्फ्युजन करणारी स्पर्मिओजेनेसिस. त्याच डायग्राम मध्ये तुम्हाला जे स्पर्मॅटिड आहेत ते स्पर्मॅटिड टू स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटिड हे कसे आहेत? हे स्पर्मॅटिड हे नॉन मोटाईल आहे. काय आहेत? नॉन मोटाईल टू मोटाईल स्पर्म. ओके, नॉन मोटाईल टू मोटाईल. नॉन मोटाईल कोण आहेत? इथं स्पर्मॅटिड हे नॉन मोटाईल आहेत आणि स्पर्म हे मोटाईल आहेत. हे जे आहे याला स्पर्मिओजेनेसिस म्हणायचं. जी होल प्रोसेस आहे त्याला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणायचं. आता या दोघांच्या मध्ये कन्फ्युजन राहिलं की स्पर्मिएशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ स्पर्मॅटोझोआ फ्रॉम सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. ओके, रिलीज ऑफ, इथं लिहितो मी रिलीज ऑफ स्पर्मॅटोझोआ म्हणण्याच्या ऐवजी मी स्पर्म म्हणतो. फ्रॉम सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूल. ओके, आणि मग इथं सेमिनेशनला काय म्हणलेलं आहे? सेमिनेशन म्हणजे लिबरेशन ऑफ स्पर्म फ्रॉम टेस्टिस. ओके, लिबरेशन ऑफ स्पर्म फ्रॉम टेस्टिस. लक्ष द्या बघा, या टर्म्स आहेत. स्पर्मिएशन आहे, स्पर्मिओजेनेसिस आहे, सेमिनेशन आहे, स्पर्मॅटोजेनेसिस आहे. अशा आपण 4 टर्म्स बघितल्या. वरती आपल्याला NCERT मध्ये 6 टर्म्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. 3.1 मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ऑलरेडी तुम्हाला प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन, ओके, त्याच्यानंतर सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स या 2 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत, त्या आल्या पाहिजेत. ओके, इथं तुम्हाला आणखीन काय सांगितलेलं आहे? टेस्टिस अलॉंग विथ ॲसेसरी डक्ट, ग्लँड अँड एक्सटर्नल जेनेटलिया. या सगळ्या टर्म्स आपल्याला बघायच्या आहेत. तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. या 3.1 डायग्राम मध्ये तुम्हाला डायग्रामॅटिक सेक्शनल व्ह्यू ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ओके,
हा सांगितलेला आहे. तर मेल पेल्विक शोईंग द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ची डायग्राम आता मी तुम्हाला काढून दाखवतो, कारण जी 3.1b ची डायग्राम आहे ती ऑलरेडी तुम्हाला 10th मध्ये पण होती. त्याच्यामध्ये एक लेबलिंग आहे आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये एक लेबलिंग आणखीन तुम्हाला दाखवणार आहे, ते आपण बघू. इथं आपल्याला काय काय ऍडिशनल पॉइंट्स आहेत हे पहिल्यांदा बघा. टेस्टीज हे आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी सांगितलेलं आहे, पण तुम्हाला एमसीक्यू येत असताना इनसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी सुद्धा येणार आहे. इंट्रा ॲब्डॉमिनल टेस्टीज कुठे असतात, तर इंट्रा ॲब्डॉमिनल टेस्टीज ओके आर फाउंड इन एग्ज लेइंग मॅमल्स. एग्ज लेइंग मॅमल्स मध्ये, एलिफंट मध्ये, व्हेल्स मध्ये ओके हे इंट्रा ॲब्डॉमिनल टेस्टीज असतात. हा एमसीक्यू तुम्हाला विचारला जातो. याच्या रिलेटेड आणखीन काय विचारलं जातं ते आपण बघू. बघा, जे स्क्रॉटम आहे या स्क्रॉटमला कुठला मसल असतो. इथं स्क्रॉटमला डार्टोस ट्युनिक मसल असतो. कुठला मसल असतो, डार्टोस ट्युनिक मसल ओके. स्क्रॉटमच्या रिलेटेड आहे डार्टोस ट्युनिक मसल ओके. डार्टोस ट्युनिक मसल आणि आणखीन एक दिलेला आहे तर क्रीमॅस्टर मसल. क्रीमॅस्टर मसल असे दोन मसल जे आहेत ते स्क्रॉटमच्या रिलेटेड आहेत ओके. त्याच्यानंतर आणखीन एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ही रूट ऑफ पेनिस. रूट ऑफ पेनिस containing मसल्स ओके. कंटेनिंग मसल्स आणि त्या मसलचं नाव आहे क्रूरा ओके. त्या मसलचं नाव आहे क्रूरा. पुढे आलो पण त्यांनी टेस्टीजचं याचं स्क्रॉटमचं टेम्परेचर दिलेलं आहे ओके. हे लो टेम्परेचर पाहिजे. Low temperature of the testes 2 to 2.5 degrees Celsius lower than the normal body temperature. बॉडी टेम्परेचर पेक्षा हे टेम्परेचर हे कमी पाहिजे. जर कमी नसेल तर स्पर्मॅटोजेनेसिस होणार नाही असं दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर तुम्हाला काही मेजरमेंट्स दिलेले आहेत. टेस्टीजच्या मेजरमेंट्स आहेत त्या बघून घ्या. त्याच्यानंतर कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. हे खूप कंपार्टमेंट्स महत्वाचे आहेत आणि याच्या रिलेटेड आता मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो जी कट सेक्शनच्या रिलेटेड डायग्राम आहे. ही कट सेक्शनच्या रिलेटेड डायग्राम जी दिलेली आहे तुम्हाला टीएस ऑफ टेस्टीज आपण अशी डायग्राम कन्सिडर करू ओके. हे टीएस ऑफ टेस्टीज आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्स दिलंय इच टेस्टीज इज कवर्ड बाय डेन्स कवरिंग आहे का बघा. डेन्स कवरिंग. इच टेस्टीज हॅज 250 कंपार्टमेंट्स कॉल्ड ॲज अ टेस्टिक्युलर लोब्यूल ओके. हे जे कंपार्टमेंट्स आहेत हे कंपार्टमेंट्स दिस इज नोन ॲज द लोब्यूल्स. टेस्टिक्युलर लोब्यूल्स. आणि हे लोब्यूल्स किती आहेत, हे लोब्यूल्स आहेत 250 लोब्यूल्स ओके. 250 लोब्यूल्स 250 कंपार्टमेंट्स. वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळ्या आहे. 250 200 पासून ते 300 पर्यंत 400 पर्यंत असे कंपार्टमेंट दिलेले आहेत. एनसीईआरटी जे म्हणतं ते आपण खरं धरू. आणि इथं 250 कंपार्टमेंट दिलेले आहेत. त्यांनी 250 कंपार्टमेंट्स आहेत ओके. आणि याच्या भोवती जे कवरिंग असतं टेस्टीजच्या भोवती कवरिंग त्याची डायग्राम मी इथं दाखवतो पाहिजे तर. ही टेस्टीज आहे बरोबर आहे का बघा. टेस्टीज आहे. टेस्टीजला सगळ्यात आतलं जे कवरिंग असतं ते असतं ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस. कुठलं असतं, ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस. सगळ्यात इनर जे आहे हे ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस झालं. त्याच्यानंतर बाहेरचं झालं ट्युनिका अल्ब्युजिनिया ओके. हा ट्युनिका अल्ब्युजिनिया हे कंप्लीट कवरिंग आहेत आणि ट्युनिका व्हॅजानालिस हा इनकम्प्लीट कवरिंग आहे. हे लक्षात घ्या, हे खूप महत्वाचे आहे. इथं मी पाहिजे तर लेबलिंग लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा
इनकम्प्लीट कवरिंग आहे हा ट्युनिका वजायनालिस हा इनकम्प्लीट कवरिंग आहे. इनकम्प्लीट हे खूप महत्वाचं आहे. इनकम्प्लीट कवरिंग विचारलंय का कम्प्लीट कवरिंग विचारलेलं आहे. त्याच्यानंतर हा आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया. ओके, ट्युनिका अल्ब्युजिनिया हा आहे. आणि सगळ्यात इनर जो आहे हा ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस आहे. ओके, आणि आतमध्ये आहे हे टेस्टिस आहे. हे तुमचे लेयर्स झाले. हे लेयर्स पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एनसीईआरटी मधले जे काही पॉइंट्स आहेत त्याच्या रिलेटेड एमसीक्यू म्हणजे इनकम्प्लीट लेअर आणि कम्प्लीट लेअर. कम्प्लीट लेअर विचारलं तर ट्युनिका अल्ब्युजिनिया कवरिंग आहे ते, आणि इनकम्प्लीट विचारलं तर ट्युनिका वजायनालिस. ओके, हा पॉइंट इथं संपलेला आहे. त्याच्यानंतर इकडे येऊया आपण. हे 250 लोब्युल्स आहेत. हे 1 2 3 4 असे किती आहेत 250 लोब्युल्स आहेत. या लोब्युल्स मध्ये each lobules contain 1 to 3 coiled seminiferous tubules. याच्यामध्ये 1 2 3 सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. ह्या सगळे काय झाले हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स झाले. हे सगळीकडे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. हे लक्ष द्या इकडे, हे सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ओके, 1 2 3 सेमिनिफेरस ट्युब्युल्स. काही याच्यामध्ये 2 असतील, काही याच्यामध्ये 3 असतील. 1 2 3 सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ओके, याला आपण नाव देऊ सेमिनिफेरस ट्युब्युल. आता हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स एकत्र आले की इथं जो फॉर्म होतो त्याला आपण रिटे टेस्टिस असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणणार आहोत, रिटे टेस्टिस असं म्हणणार आहोत. त्याला आपण याला म्हणायचं आहे, इथं मी नाव देतो रिटे टेस्टिस. ओके, रिटे टेस्टिस कशा फॉर्म झाल्या, सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल्स एकत्र आले आणि रिटे टेस्टिस फॉर्म झाल्या. आता जो हा आउटर पोर्शन आहे टेस्टिसचा यालाच अटॅच असतं इपिडिडायमिस, आणि दिस इपिडिडायमिस इज अ शी शेप्ड स्ट्रक्चर. ओके, हा इपिडिडायमिस हा अटॅच आहे. हा सी शेप्ड स्ट्रक्चर आहे. इपिडिडायमिसचे 3 पार्ट्स आहेत, हेड, बॉडी आणि टेल असे 3 पार्ट्स असतात. हेड, बॉडी आणि टेल असे 3 पार्ट्स आहेत. त्याला म्हणायचं, इथं मी नाव देतो इपिडिडायमिस. इपिडिडायमिस. आता हे थोडस मी रब करतो. हा इपिडिडायमिसचा पार्ट आहे. या इपिडिडायमिसच्या पार्टला आणि रिटे टेस्टिसला जॉईन करणारे जे असतात, ओके, जॉईन करणारे हेडलाच फक्त जॉईन करतात, दुसरीकडे जॉईन करू नका. ओके, हा हेडला जॉईन करणारा जो पार्ट आहे याला म्हणतात वासा इफ्रन्शिया. ओके, काही ठिकाणी इफ्रन्शिया आहे, काही ठिकाणी इफ्रन्स आहे. वासा इफ्रन्स, इफ्रन्स म्हटलं तरी चालतं, इफ्रन्शिया म्हटलं तरी चालतं. आणि हा टेल पार्ट आहे हा नंतर पुढे जाणार आहे आणि यालाच आपण म्हणणार आहे वासा डिफरन्शिया. वास डिफरन्स म्हणलं तरी चालतं, वासा डिफरन्शिया म्हणलं तरी चालतं. ओके, आपण कन्फ्युजन असं होतं की अल्फाबेटिकली गेलो तर ABCD असतं आणि मग ई येतं. इथं मात्र पहिल्यांदा ई येणार आहे आणि नंतर डी येणार आहे. हे लक्षात ठेवायला विसरू नका. ओके, बघा आपण टेस्टिसचा कट सेक्शन घेतला. या टेस्टिसच्या कट सेक्शन मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स कुठे आहेत बघितलं. सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत हे 250 लोब्युल्स मध्ये आहेत. हे 1 2 3 सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत. बरोबर आहे, 1 2 3 सेमिनिफेरस ट्युब्युल्स. हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स एकत्र आले, रिटे टेस्टिस फॉर्म झालं. रिटे टेस्टिस नंतर वासा इफ्रन्शिया, वासा इफ्रन्शिया नंतर इपिडिडायमिस, इपिडिडायमिसचा हेड पार्ट, बॉडी पार्ट, टेल पार्ट आणि मग वासा डिफरन्शिया. आता हे समजावून देण्याचं कारण आहे की पाथ ऑफ द स्पर्म, स्पर्म कुठून फॉर्म झाले, स्पर्म फॉर्म होणार आहे तिथे, इथून फॉर्म झाल्यानंतर ते इथे जाणार, इथून इथे जाणार, इकडून हा पाथ आहे. हा पाथ समजण्यासाठी म्हणून मी हे सांगितलं. ओके, आता दुसरी गोष्ट, या सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये काय नक्की घडतं आणि ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये काय होतं. ओके, त्यांनी दिलेलं आहे. जसं एनसीईआरटी ची लाईन आहे तसंच मी इथं डिस्क्राइब करतो. आता थोडस हा पार्ट मी रब करतो. ओके, आणि मी तुम्हाला इथे दाखवतो. इथं
एक जे सेमिनिफरट लोब्युल्स आहे, हा एक लोब्युल्स इथं मोठा दाखवतो मी. हा एक लोब्युल्स घेतला आपण मोठा. या लोब्युल्स मध्ये 1 to 3 सेमिनिफरस ट्युब्युल्स आपल्याला दाखवायचे आहेत. बरोबर. आपण इथं हा सेमिनिफरस ट्युब्युल्स पाहिलेलं असं दाखवलेलं आहे, हा पण दाखवलेला आहे. ह्या each seminiferous tubules is lined by germinal epitheliums. ओके, बघा हे जर्मिनल इपिथेलियम्स आहेत. हे जर्मिनल इपिथेलियम्स हे आपण 11th मध्येच बघितलेलं आहे. ओके, लाइटिंग केल्यासारखा हा प्रकार सगळा दिसतोय आपल्याला. जर्मिनल इपिथेलियम्स आहेत, बरोबर आहे. आणि या जर्मिनल इपिथेलियम्स बघा, the germinal epitheliums is interrupted by that is the Sertoli cells. Sertoli cells मध्ये 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 असे Sertoli cells आहेत. ओके, आता हे जर्मिनल इपिथेलियम्स काय करणार आहे? जर्मिनल इपिथेलियम्स, ह्या जर्मिनल इपिथेलियम्स मध्ये काय होणार? स्पर्मॅटोजेनेसिस होणार. काय होणार आहे? स्पर्मॅटोजेनेसिस होणार आहे. स्पर्मॅटोजेनेसिस. आणि हे मध्ये आहेत, यांना म्हणायचं सर्टोली सेल्स. काय आहेत हे? सर्टोली सेल्स आहेत. ओके, दॅट इज द जर्मिनल इपिथेलियम्स इंटरप्टेड बाय सर्टोली सेल्स. ओके, आणि या दोन सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये हे स्टार शेप्ड दाखवतो मी, मुद्दाम वेगळ्या पद्धतीने दाखवतो, स्टार शेप्ड दाखवतो. आणि या स्टार शेप्डला म्हणायचं लिडविग सेल्स और लिडविग सेल्स और इंटरस्टिशियल सेल्स. इंटरस्टिशियल सेल्स माहिती आहे तुम्हाला हे काय काम करतं? आता बघा, याचं तिन्हीचं डिस्क्रिप्शन तुम्हाला इथं दिलेलं आहे पेज नंबर 43 वरती. ही डायग्राम जर तुमच्या लक्षात आली तर 2 मिनिटात कळेल. इथं दिलंय each seminiferous tubules is lined on inside 2 types of the cells, that is the male germ cell, that is the spermatogonia, and Sertoli cells. आता जे मेल जर्म सेल्स आहेत हे काय करणार आहे? जर्मिनल इपिथेलियम जे दाखवले मी तुम्हाला इथं, ते मेल जर्म सेल्स स्पर्मॅटोगोनिया. ओके, देन सर्टोली सेल्स, हे सर्टोली सेल्स मध्ये मध्ये आहेत. त्याला सबस्टॅन्टिक्युलर सेल्स म्हणतात, त्याला नर सेल पण असं म्हणतात. हे मेल जर्म सेल्स आहेत, अंडरगोज मियोटिक डिव्हिजन अँड फायनली लीड टू द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म. इथं ऑलरेडी एक लाईन दिलेली आहे. आणि सर्टोली सेल्स मध्ये मध्ये जे सर्टोली सेल्स आहेत, इथं स्पर्म तयार होणार. या जर्मिनल इपिथेलियम मध्ये स्पर्म तयार होणार. हे सर्टोली सेल्स त्याला न्यूट्रिशन देणार. ओके, या पद्धतीने तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आणि पुढे आणखीन एक सेंटेन्स आहे बघा, the region outside the seminiferous tubule is called as the interstitial space, contain a small blood vessel, interstitial cells or आहे का? हा, that is the Leydig cells. That cells synthesize and secrete testicular hormone, that is the androgen. Okay, testicular hormone, androgen. Testicular hormone, androgen हा MCQ तुम्हाला विचारला जातो. Who secrete androgen? That is a testicular cell. Okay, that is the Leydig or interstitial cells. त्याच्यानंतर पुढे आलो आपण की तुम्हाला जे आता मी सगळं डक्ट सांगितलं, ट्रान्सफर सांगितलं, ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. स्पर्म पाथ दिलेला आहे. मेल सेक्स ॲक्सेसरी डक्ट, रिटेटेस्टिस आहे तिथं, रिटेटेस्टिस, वासा इफ्रुएन्शिया, इपिडायमिस, वासा डिफरन्शिया, हे इथं सगळं सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे याच्यामध्ये आणखीन एक सांगण्यासारखं म्हणजे हा ऍडिशनल पॉइंट आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन. हे कळालं असेल तर थोडंसं मी रब करतो. एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असावी म्हणून एक लिहून घ्यायची आहे. वासा डिफरन्शिया और वास डिफरन्स. ओके, वास डिफरन्स एंड इपिडायमिस, both develop from
both develop from Wolffian duct. Wolffian duct हा MCQ विचारला जातो. Wolffian duct of mesonephron हा वर्ड जाणार आहे तुम्हाला, ऑलरेडी दिलेला आहे, आठवतं का बघा. आणि आणखीन एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती लिहून घ्या. त्याच्यामध्ये इपिडिडायमिस स्टोअर स्पर्म 1 month. ओके, स्टोअर स्पर्म 1 month. ओके, त्याच्यानंतर पुढे आलो आपण तर आणखीन तुम्हाला पेनिसच्या रिलेटेड दिलेला आहे. ग्लान्स पेनिस, दॅट इज द पेनिस इज अ मेल एक्सटर्नल जेनेटलिया. इट इज मेड अप ऑफ स्पेशल टाइप ऑफ टिश्यू दॅट हेल्प इन अ इरेक्शन ऑफ पेनिस. ओके, दॅट इज नोन ॲज, इथं ऍक्च्युली पाहिजे होतं त्यांनी इरेक्टाईल टिश्यूची नावं देणं अपेक्षित होतं. इरेक्टाईल टिश्यूची नावं तुम्हाला दिलेली नाही आहे. इथं इरेक्टाईल टिश्यूची नावं तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे एनलार्ज्ड एंड पेनिस दॅट इज कॉल्ड एज अ ग्लान्स पेनिस. ओके, कवर्ड बाय लूज फोल्ड ऑफ स्किन दॅट इज नोन ॲज अ फोरस्किन असं सांगितलेलं आहे. या फोरस्किन किंवा ग्लान्स पेनिस वरती एक ग्लँड असते आणि त्या ग्लँडचं नाव आहे ग्लँड ऑफ टायसॉन. ओके, ग्लँड ऑफ टायसॉन, that is a gland of Tyson is a modified sebaceous gland. Okay, modified sebaceous gland. Okay, it is located in the prefuse and glans penis. त्याच्यानंतर पुढे येऊया आपण मेल ॲसेसरी ग्लँड दिलेले आहेत. मेल ॲसेसरी ग्लँड हे समायडल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड बल्बो युरेथ्रल ग्लँड. ओके, बल्बो युरेथ्रल ग्लँड. आता हे लक्षात घ्या, इथं बल्बो युरेथ्रल दिलेला आहे, बार्थोलिन दिलेलं नाही आहे. ओके, मेल मध्ये बल्बो युरेथ्रल ग्लँड असते किंवा तिला दुसरं नाव आहे कॉपर्स ग्लँड. ओके, आणि इट सिक्रीट द सिमेन. ओके, इट सिक्रीट द फ्लुइड नोन ॲज द सिमेन. आता जो सेमायडल प्लाझ्मा दिलेला आहे इथं, द सिक्रीशन ऑफ दिस ग्लँड कॉन्स्टिट्यूट सेमायडल प्लाझ्मा विच इज रिच इन फ्रुक्टोज. सगळ्यात महत्वाचं आहे फ्रुक्टोज हे फक्त आणि फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्येच हे सेमायडल वेसिकल सिक्रीट करतं, दुसरं कोणी सिक्रीट करत नाही आहे. त्यामुळं इन कंडिशन ऑफ रेप, ओके, MLC कंडिशन, मेडिको लिगल कंडिशन मध्ये हे आयडेंटिफाय करायला बरं पडतं. दुसरं कॅल्शियम आणि तिसरं एन्झाइम्स. आता इथं द सिक्रेशन ऑफ बल्बोयुरेथ्रल ग्लँड ऑल्सो हेल्प इन अ लुब्रिकेशन ऑफ पेनिस. फक्त एकाच फंक्शन दिलेलं आहे, त्यांनी दुसरे फंक्शन दिलेले नाही आहेत. ऍडिशनल तुम्हाला आणखीन एक विचारलं जातं ते म्हणजे ज्या काही तुम्हाला 3 ग्लँड सांगितलेले आहेत तिथं तुम्हाला बघा मेल ॲसेसरी ग्लँड जी आहे त्याच्यामध्ये समायडल वेसिकल्स. ओके, समायडल वेसिकल जे आहे ते समायडल वेसिकल्स. त्याच्यानंतर सेकंड आहे प्रोस्टेट ग्लँड आणि थर्ड आहे तुमच्या NCERT प्रमाणे बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे का बघा. बल्बो युरेथ्रल ऑल्सो नोन ॲज द कॉपर्स ग्लँड, हेही नाव माहिती असू दे. ओके, हा पहिला पार्ट आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा. असे 3 ग्लँड्स आहेत. ही ग्लँड 60% सिक्रिशन करते, ही ग्लँड 30% करते, ही ग्लँड 10% करते. 60, 30 आणि 10 फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला NCERT मध्ये फक्त एकच दिलेला आहे ते म्हणजे सिक्रिशन ऑफ बल्बोयुरेथ्रल ग्लँड हेल्प इन अ लुब्रिकेशन ऑफ पेनिस. याचंच फंक्शन फक्त 10% दिलेलं आहे. हे तिघे जण म्हणून सिमेन फॉर्म करतात. ओके, सिमेन फॉर्म करतात, हे लक्षात घ्या. हे सिमेन फॉर्म करत असतात. आणि इथं सगळ्यात महत्वाचं समायडल वेसिकल मध्ये ओके प्रोस्टाग्लॅंडिन एक खूप महत्वाचा रोल करतं. खूप महत्वाचा रोल करतं. फायब्रिनोजेन खूप महत्वाचा रोल करतं, लक्षात घ्या. आणि फ्रुक्टोज, या 3 गोष्टी तुम्हाला इथं समायडल वेसिकलच्या रिलेटेड सांगता आल्या पाहिजेत.
सिमेंटला व्हाईट कलर मिळतो, हाही MCQ आहे. हा फक्त आणि फक्त ह्या प्रोस्टेट ग्लँडमुळे मिळत असतो. ओके, आणि बल्बोरेथ्रल ग्लँड हे लुब्रिकेशनचं काम करत असतं. ओके, इथं तुम्हाला NCERT मध्ये या पद्धतीने सांगितलेलं आहे. पुढे जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण आता बघणार आहोत. बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आणखीन काही डाऊट्स असले तर बघा, आणि मग आपण फिमेलला जाऊया. मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये आणखीन सांगण्यासारखं ऍडिशनल म्हणजे एक युरेथ्रा आहे. युरेथ्राच्या रिलेटेड आपण कुठे बघितलेलं आहे? युरेथ्राच्या रिलेटेड आपण ज्या वेळेला ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रिशन टॉपिक चालू होता त्यावेळेला युरेथ्राच्या रिलेटेड गेलेला आहे. युरेथ्राची लेंथ, मेल युरेथ्राची लेंथ किती असते आणि फिमेल युरेथ्राची लेंथ किती असते? मेल युरेथ्राची लेंथ 20 सेंटीमीटर असते, फिमेल युरेथ्राची लेंथ 4 सेंटीमीटर असते. म्हणून फिमेल्समध्ये UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे कॉमन असतं. त्याच्यानंतर आपण युरेथ्राच्या रिलेटेड एक स्पिंटर असा शब्द बघू, आणि हे स्पिंटर म्हणजे ओपनिंग आहे. याच्यामध्ये दोन ओपनिंग असतात, एक एक्सटर्नल स्पिंटर असतं आणि एक इंटरनल स्पिंटर असतं. एक एक्सटर्नल स्पिंटर आणि एक इंटरनल स्पिंटर हे खूप महत्वाचं आहे. पण MCQ याच्या पुढचा आहे. युरेथ्रा, स्पिंटर, एक्सटर्नल, इंटरनल हे विचारलं जात नाही आहे. जो इंटरनल स्पिंटर असतो हा स्मूथ मसल च्या रिलेटेड असतं आणि एक्सटर्नल स्पिंटर असतं ते स्ट्रायटेड मसलच्या रिलेटेड असतं. मग तुम्हाला MCQ विचारला जाणार आहे तो म्हणजे व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. माहिती आहे तुम्हाला हे व्हॉलंटरी आहे का इनव्हॉलंटरी आहे, हे व्हॉलंटरी आहे का इनव्हॉलंटरी आहे. स्ट्रायटेड असतं ते व्हॉलंटरी असतं, इंटरनल जे आहे स्मूथ आहे ते इनव्हॉलंटरी आहे. ओके, त्याच्यानंतर डिसऑर्डर्स आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या डिसऑर्डर्स काही ऍडिशनल पॉइंट्स म्हणून विचारले गेलेले आहेत. या डिसऑर्डर्स मध्ये एक आहे बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी, म्हणजे ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे, ओके, ही दिसताना तुम्हाला या पद्धतीने दिसते, पण असे स्मॉल याचे लोब्युल्स असतात आणि हे सगळे लोब्युल्स हे एका ठिकाणी असे ओपन होत असतात. ओके, हे एका ठिकाणी ओपन होत असतात, असे ओपन असतात. हे तुम्हाला दिसतील की दोन पार्ट्स आहेत, नाही आहे, एकच ग्लँड आहे. हे टोटली असं कव्हर केलेलं आहे, लक्षात आलं. आणि ज्या वेळेला बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी होते, याचा साईज वाढतो. ओके, त्यावेळेला सर्जरी करून हे साईज कट केला जातो, याचे लोब्युल्स कट केले जातात, म्हणजे याचं प्रेशर कमी येतं, याच्यावरती पडणारं प्रेशर कमी येतं, त्यामुळे युरिनरी ब्लॅडर मधनं युरिन इझिली पास होऊ शकतं. याला बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी असं म्हणतात. हा मेनली एज रिलेटेड होणारा डिसीज आहे, एज रिलेटेड. त्याच्यानंतर आणखीन एक दुसरा आहे डिसऑर्डर, ती म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. ओके, प्रोस्टेट कॅन्सर बद्दल माहिती आहे तुम्हाला. प्रोस्टेट कॅन्सर बद्दल सगळ्यात महत्वाचं एन्झाईम मार्कर तुम्हाला विचारलं जाणार आहे, ऑन्कोजेन्स तुम्हाला विचारलं जाणार आहे. आणि याच्याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या हेल्थ अँड डिसीज टॉपिक मध्ये जे स्टेट बोर्डचं बुक आहे त्याच्यामध्ये काही मार्कर्स दिलेले आहेत. हे सगळे मार्कर्स तुम्हाला बाय हार्ट असणं गरजेचं आहे. इथं मी प्रोस्टेट कॅन्सरच्या रिलेटेड सांगतो. ऍसिड फॉस्फेटेज एन्झाईम मार्कर इज अ क्लिनिकल डायग्नोसिस, हे लक्षात ठेवा. हे ऍसिड फॉस्फेटेज एन्झाईम मार्कर इट इज अ क्लिनिकल डायग्नोसिस. त्याच्यानंतर तिसरी डिसऑर्डर आहे ती म्हणजे इम्पोटेन्सी. ओके, इम्पोटेन्सी दिलेली आहे, इम्पोर्टन्स म्हटलं तरी चालेल. इम्पोटेन्सी, इनएबिलिटी टू कन्सीव्ह द चाइल्ड. ओके, देन स्टरिलिटी. ओके, वंध्यत्व माहिती आहे तुम्हाला. इंग्वायनल हार्निया. ओके, इंग्वायनल हार्निया म्हणजे एखादा ॲब्डॉमिनल पार्ट बाहेर आलेला असेल तर त्याला प्रोट्रुजन ऑफ द पार्ट असं म्हणतो, त्याला हार्निया असं म्हणतात. ओके, इन्वायनल रिजन जे पेल्विक रिजन मध्ये आपल्या येतं, इन्वायनल रिजन. देन आणखीन एक सध्या अगदी कॉमन आहे तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो ते म्हणजे हायड्रोसिल. ओके, हायड्रोसिल. मगाशी जे तुम्हाला लेयर सांगितलं मी, टेस्टीच्या भोवती कव्हरिंग सांगितलं,
की ते जे फ्लुइड फॉर्म होतं, फ्लुइड कलेक्शन होतं, त्याला हायड्रोसील असं म्हणतात. ओके, हायड्रो म्हणजे वॉटर. ओके, याची डायग्राम सुद्धा तुम्हाला एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेली आहे. याची डायग्राम तुम्हाला एनसीईआरटी मध्ये हेल्थ आणि डिसीज, आय थिंक सो, पेज नंबर 149 याच्यामध्ये फिगर नंबर 8.2 इन्फ्लमेशन इन द लोअर लिम ड्यू टू द एलिफंटायटिस, याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोसीलची ही डायग्राम दाखवलेली आहे. ओके, हा, दॅट इज द इन्फ्लमेशन ऑफ द स्क्रॉटम. स्क्रॉटम मोठं झालेलं दाखवलेलं आहे. ओके, ते दॅट इज हायड्रोसील. ओके, आणि आणखीन एक टर्म्स आहे ADAM, म्हणजेच एंड्रोजन डिफिशियन्सी इन एजिंग इन मेल. जसं फिमेल मध्ये मेनोपॉज असतं तसं मेल मध्ये एंड्रोजन डिफिशियन्सी इन एजिंग इन मेल्स. ओके, ही टर्म्स आहे. आपण बऱ्यापैकी एनसीईआरटीतला सगळा भाग हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कव्हर केलेला आहे. आपण उद्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्याच्यामध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल हाही पार्ट्स कव्हर करणार आहोत. ओके, थँक्यू.